नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरे आहेत ना सगळे भाऊ बहिणींना? मी पण बरीच आहे. झोपली होती, झोपीतनं उठली. चला म्हणलं एखादा व्हिडिओ काढावा. तर एखादा काम म्हणून बरेच व्हिडिओ काढणार मी. माझं काम आहे ते मी काम करत राहणार भाऊ बहिणींनो. बरोबर आहे का नाही? केस कशी झाले ती? जी माझं काम आहे मी करतच राहणार. पण काही टावळे आहेत त्या टावळ्या, मोक्कार सुटलेल्या टावळ्या माझ्यासारख्याच आहेत काय मी म्हणेन, मोकार सुटलेल्या. बरोबर आहे का नाही? तर त्यांना माझं लय कोडं पडतंय. तर त्याला म्हणलं आज त्यांच्याविषयीच बोलावं थोडंसं जरा. कारण की कसं आहे माहिती आहे का, आजकाल जी भुकणारी कुत्री आहेत ना, त्या कुत्र्यांवरती जास्त लक्ष द्यायचं मी सोडून दिलेलं आहे. माझं जीवन आहे ना, मी माझ्या पद्धतीनं जगत राहते भावा बहिणींनो. कारण की कसं आहे, माणसाचं 4 दिवस येतं ते सुखाने जगावं माणसाने. आणि एखादं जर जगत असेल ना, तर त्याच्या असं ढवळाढवळ नाही करावी माणसांमध्ये. मला असं म्हणायचं आहे, ढवळाढवळ नाही करावी. तरी पण तरी पण काय कुत्र्यांना सवय असते ढवळाढवळ करायची. तर त्या कुत्र्यांवर बोलावं म्हणलं जरा. कारण की कसं असतं ना, जर कुत्र्यांना हाडं जर नाही म्हणलं ना, तर कुत्रे नुसती भॉ 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 करत राहतात. आणि त्यांना भुकून एकदा भुकलं आणि तुकडा जर नाही टाकला तर कुत्र्यांनी भुकावं नाही असं मला वाटतं. पण तरी पण काय कुत्री भुकायचं काय सोडत नाही ती. तर म्हणलं त्या कुत्र्यांविषयी आहे का नाही आज तुकडं टाकावंच. त्या कुत्र्यांना आज तुकडं टाकावं म्हणून आज मी तुकडं टाकते तुम्हाला. तर श्रद्धा नावाची एक आहे, बहुतेक तिचं नाव श्रद्धाच आहे. मुलीचा डिपे. तर त्या मुलीवरती आपण काय बोलणार नाही. कारण की कसं आहे माहिती आहे का, तिला दुसऱ्यांवर बोलायला आवडतं. मला आवडत नाही, पण नईलाजाने मला तिच्याला बोलावं लागतं. या नईलाजाने मला बोलावं लागतंय बरं का भाऊ बहिणींना. नईलाजाने माझा, कारण की इलाजच नाही. कारण की ती बराच दिवस झालं माझ्याविषयी भुकती. या तिथं थोडं भुकती, तिथं थोडं भुकती, भुकती 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 नुसती भोबाच करते. या नुसती भोबाच करते. पण तिला आपल्याला तिच्या मुलीविषयी आपल्याला काय बोलायचं नाही, त्यामुळे मी काय बोलणार नाही. तिचा बहुतेक मुलीचा डिपे आहे त्या कुत्रेला. आपलं त्या मुलीचा डिपे आहे तिच्या ह्याला डिपेला, त्या कुत्रीच्या. बरोबर आहे ना? तर तिला आहे का नाही माझ्या नवऱ्याचं कोडं पडतंय, तिला माझं कोडं पडतंय. तिचं असं म्हणणं आहे की तो बिचारा काय खात असल, काय करत असल, कसा राहत असल. अगं बाया, जी जसा बी राहत असेल ना माझा नवरा, जसा बी त्याचं तो सामर्थ्य आहे. बरोबर आहे ना? त्याला काय त्याच्या घरची उपाशी ठेवणार नाही ती का? ठेवणार आहे ती उपाशी का? तू जाते त्याला भाकरा तुकडा घालायला? तेवढं सांग मला. मी जरी तिथं नसले ना, तर ते काम काय तू घेतलंय का? तुला पाहिजे असलं तर तसं सांग ना. सांग मला तसं की हे काम मला पाहिजे म्हणून. कारण की तुझ्या नवऱ्याचं मला हालच बघवा नाही तर असं सांग. नाहीतर माझी सवत बिवत होऊन येते का? होय ग एक कुतारडे, इथे माझी सवत होऊन, माझी सवत होऊन नवरा काहीच खात असल आणि कसाच राहत असल आणि काहीच करत असल, त्याच्या पंचायती तुला दिल्यात आहे का? म्या दिल्यात आहे का? मी माझ्या नवऱ्याचा जिकर केलेला आहे का व्हिडिओमध्ये? तुम्हाला तेवढं सांग. मी माझ्या नवऱ्या बाबतीत काय म्हणलेली आहे का? किंवा मी म्हणलेलं आहे की मी माझ्या नवऱ्याला सोडून भांडणं करून आलेले मी निघून, असं काय म्हणली का मी? सांग की मला. माझ्या व्हिडिओमध्ये सांगून दे की बाया मी आली, नवऱ्याला सोडून आली, कायमचाच नवऱ्याला सोडून आली. माझ्या नवऱ्याचं भाकरी तुकड्याचं लय झालं होतं ते, त्याला भाकरी तुकडा घालायलाच कोणी नाही, ह्याव झालं आणि त्याव झालं. मी म्हणली का? मी नाही म्हणले तर तुला कुणी का एवढा दिलाय मुरकीपणा? कुणी दिलाय मुरकीपणा? होय गे. आता काय तोंडाला येते घांजार, पण आता बोलावं तर कसं बोलावं? कारण की माझी बरीच भाऊ बहीण व्हिडिओ चांगले बघणारे असते ती, आणि त्यांना कुठेतरी अपशब्द बोललेला आवडत नाही. पण काय असतं ना भाऊ बहिणींनो, अशा काही कुत्रे असतात आणि त्या विनाकारण आहे ना असं खवळून देण्याचा प्रयत्न करत असतात. बोलायचं तर नसतं आपल्याला. म्हणजे खरं सिरियसली सांगते, मी बऱ्याच दिवस झाले मी असं बोलायचं सोडून दिलेलं आहे. ज्या काही हे अशा 4 कुत्रे येतात ना, भुकते ते ना,
तर त्या कुत्र्याला आहे ना तुकडा टाकायचं मी सोडून दिलेलं आहे. तरी पण कधी कधी आहे ना न इलाजाने त्यांना तुकडा टाकावा लागतं. त्यामुळं आज म्हणलं त्यांना तुकडा टाकावा म्हणून मी ही तुकडा टाकते त्यांना. तर तिला आहे ना माझ्या नवऱ्याची परच्याला मला कोण चांगलं कमेंट करतंय कोण वाईट कमेंट करतंय. आता तिचं म्हणणं कसं आहे, तुला कोणतरी चांगलं कमेंट करतंय का तरी तुला कसा काहीच फरक पडा नाही. तर बाई तुझ्यासारखेच असतील त्या. एखाद्या जर माणसाचं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा चांगलं चाललेलं बघवत नाही किंवा एखादं जर पुढं चाललंय जीवनात, तर अशा काही जणींना बघवत नाही तुझ्यासारखंच. मग त्या काय करतात माहिती आहे का, एखाद्या व्यक्तीविषयी म्हणजे व्यक्तीसाठी वाईट वाईट बोलायचं, ती वाईट नसताना त्याला वाईट ठरवायचं. बरोबर आहे का नाही? त्याला वाईट ठरवायचं, त्या व्यक्तीविषयी वाईट वाईट बोलायचं, अशाच काही गोष्टी करत राहतात. काय फुकण्या. मग आता त्या फुकण्या तुझ्यासारख्याच असतात ना, मग आता त्या फुकण्यांवर कवर त्यांच्यावर हे करावं. हां, तरी पण मी आता बोलणार आहे त्यांच्यावरती. प्रत्येक कमेंट मी असं वाचत असते. मी कमेंट वाचत नाही अशा नसती. जे माझ्या भाऊ बहिणींनी कमेंट केलेल्या असतात का नाही चांगली, माझी जी खरंच एखाद्याला असं म्हणजे एखाद्याचं चांगलं झालेलं बघावतं ना, तर ते भाऊ बहीण आहेत का ना त्यांना चांगलं झालेलं बघावतं. त्यावेळेस ती असं वाईट वाईट बोलत नाही ते लोकांना. त्यांना जर बघू वाटला व्हिडिओ तर बघतात, नाही बघू वाटला तर बघत नाहीत, वरती ढकलून देतात. त्यांना जर कमेंट्स करावीच वाटली तर करतात, कमेंट्स नाही करावी वाटली तर करत नाहीत. पण तुझ्यासारखं असं वाईट वाईट बोलत नाहीत. तुझ्यासारखं वाईट वाईट बोलत नाहीत. कळलं का? आता तुझं जे म्हणणं आहे का ना, तुला एकतरी कमेंट आहे का चांगली, सगळ्या तुला निगेटिव्हच कमेंट आहे त्या, आणि असं झालं तसं झालं. आता तुझ्यासारखीच काय वाईट विचारायचे लोक असतात. तुझं कसं विचार आहे तर दुसऱ्या बाबतीत तसंच बरोबर आहे ना. मग त्यांना आपण बदलू शकतो का? जसं की तुला बदलू शकत नाही तसं त्यांना नाही ना बदलू शकत मी, का नाही? आता तुझं ही पण म्हणणं आहे, तिचं असं म्हणणं आहे की नवरा मला पटत नाही म्हणून मी नवऱ्यापाशी राहत नाही. अगं चिनपाट खंगळे, तुझा दाना हाणला, तुझा दानपाट खंगळे, तुझ्या दाण्याला बांधलं कांद, तुझ्या दाण्यात खोसाटल्या मिरच्या, चिल्लबाट चिवडे कसपाट निवडे. तुझ्या माहितीसाठी मी सांगते, माझ्या लग्नाला नाही म्हणलं तर 10-12 वर्ष होत आलं माझ्या लग्नाला. तुझ्या माहितीसाठी सांगते, काय मी पहिल्यापासूनच अशी नव्हती. कळलं का? काय पहिल्यापासूनच मी काय असा नवरा वाऱ्यावर नव्हता सोडलेला. कळलं का? पण जे त्याला माहिती असतं. आणि राहिला विषय मी आताचा सांगते, माझ्या नवऱ्याची माझी काय भांडणं नाही ती झालेली, तण नाही ती झालेली. पण भाऊ बहिणींनो, विषय असा झालेला आहे आता सध्या. तुम्हाला सांगते, जी माझं मन आहे ना, मन माझं एका जाग्यावरती ही होत नाही. म्हणजे असं कुणी काय केल्यासारखं तुम्हाला सांगते, नुसतं असं भिरभिर होतं एका जाग्यावरती. मला म्हणजे असं मन रमत नाही माझं. असं सारखं नाही ती विचार येते तर डोक्यात. परत तुम्हाला सांगते येड्यासारखं होतं. आणि जितकं मी एकटी राहील ना तितकं मला जास्त येड्यासारखं होतं, नाही ते विचार येतात माझ्या डोक्यात. म्हणून तुम्हाला सांगते मी जास्त लेकरा बाळात किंवा तुम्हाला सांगते असं माणसात राहण्याचा मी प्रयत्न करते. तिथं मी एकटीच असते. माझा नवरा कामाला गेल्यानंतर मी एकटीच असते भाऊ बहिणीनं. त्यानंतर ना माझ्या डोक्यात नाही ते विचार येते. तर नाही ते विचार आल्यानंतर मी स्वतःला सुद्धा खाणी करण्यात मागं मोहरं बघत नाही, माहिती आहे का? आणि आधीच तर तुम्हाला सांगते, मला आहे त्या डोक्याच्या गोळ्या चालू, मेंदूच्या गोळ्या चालू आहे त्या मला. मग ती जास्त विचार माझ्यासाठी हानिकारक पण आहेत. विचार हे चांगलं नाही. तर ज्या टायमाला मी जास्त विचार करते ना, त्या टायमाला तुम्हाला सांगते अति त्रास होतो मला, अति त्रास होतो. त्यामुळेच तुम्हाला सांगते मी राजाच्या पोरात, म्हणजे त्याची 2 लेकरं आहेत, त्या लेकरात की जास्त माहेरी असते. म्हणजे जास्त तर ही आई जशी वारली ना, तसं तर मला जास्तच हे त्रास व्हायला लागलाय. आणि जास्त मी लय म्हणजे असं नेट बांधून मी जाती, मी माझ्या सासरी जाती, राहण्याचा मी प्रयत्न करते, संसार करण्याचा प्रयत्न करते. पण काय ना काहीतरी आहे ना डोक्यात, काय ना काहीतरी भिंग माझ्या पडतं आणि मला असं राहू वाटत नाही. मला एका जागेवरती राहिल्यानंतर नाही ना, मला जो त्रास होणार आहे ना तो मी अनुभवती आणि तो त्रास मला होतोय. अनेकांना तो त्रास होत नाही. तो त्रास मला होतो, तो त्रास मी अनुभवती. त्यामुळे ह्या जी 4 टवळे आहेत का नाही, जी टवळ्या बोलणाऱ्या, तर बायांनो तुम्हाला तुमचं नवरा आवडते तर पट्ट्यात आहे ना, तर ते एक दिवस आहे का नाही आता बोलली होती पण नको बोलायला परत
म्हणताल की काय बोलती योगिता, बरोबर आहे का नाही. तर तुम्ही तुमचं बघा, माझ्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्ही व्हिडिओ आवडलं तर बघा, नाही आवडलं तर बघू नका. तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. बाय बाय.